पंढरपूरमधल्या पुराचा धोका वाढला असून उजनी आणि वीर धरणानं पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं प्रशासनाचं टेन्शन वाढलंय। कालपर्यंत उजनी आणि वीर धरणातील पाण्याचा विसर्ग निम्म्यानं कमी केला होता, त्यामुळे पंढरपूरचा पुराचा धोका कमी झाला होता। आता आज पुन्हा उजनी धरणातून तब्बल 61,600 क्युसेक आणि वीर धरणातून 24,400 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यामुळे पुन्हा एकदा पंढरपूरचा पुराचा धोका वाढल्यानं प्रशासनाचं टेन्शन वाढलंय, चिंता वाढली आहे। अजूनही पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं दोन्ही धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे। आषाढी यात्रा संपलेली आहे। अजूनही विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरावर आहे। मात्र सध्या उजनी धरणातून तब्बल 61,600 क्युसेक एवढा विसर्ग पाण्याचा वाढविण्यात आलेला आहे। तर वीर धरणातून 24,000च्या पुढे 24,000 पेक्षा जास्त विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पंढरपूरमध्ये जवळपास 85,000 क्युसेक पेक्षा जास्त विसर्गाने पाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे। सध्याच हे संपूर्ण पाणी चंद्रभागेच्या वाळवंट भरून आता घाटाला लागलेले आहेत। घाटाच्या अनेक पायऱ्या बुडलेल्या आहेत। चंद्रभागेच्या पात्रात असलेले पुंडलिकाचं मंदिर असेल, इतर मंदिरं सर्व पाण्याखाली गेलेले आहेत। याचबरोबर सर्व समाध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। अजूनही भाविक चंद्रभागेत पाय धुण्यासाठी किंवा स्नानासाठी येण्याचा प्रयत्न करतायत। एनडीआरएफची टीम सध्या इथं तैनात आहे। याशिवाय बोटी होड्या ज्या आहेत पंढरपूरच्या कोळी बांधवाच्या त्याही इथं तैनात आहेत। कुठलीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेतली जाते। मात्र पाण्याची पातळी अजून वाढणार आहे, त्यामुळे पंढरपूरवर पुन्हा एकदा पुराचा धोका संभवणार आहे। पुणे परिसर असेल किंवा सातारा परिसर या दोन्ही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे वीर धरणातूनही पाणी सोडण्यात येतंय आणि उजनी धरणातूनही चंद्रभागेत पाणी सोडण्यात येतं। उजनीचा सध्याचा विसर्ग 61,600 आहे आणि वीर धरणाचा विसर्ग 24,500 असे दोन्ही विसर्गाचं पाणी भीमेमध्ये इथं मिसळतंय। त्यामुळं पंढरपूरवरचा पुराचा धोका वाढणार आहे। प्रशासनाची डोकेदुखी अजूनही वाढत जाणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाने, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।